आपल्या संघटनेचे ॲडव्होकेट आहेत, कायदेशीर सल्लागार आहेत. आपलं सगळं कोर्ट कचेरीचं काम हे करतात. आज इकडं मला आता चांदणीचा फोन आला की असा विषय. या मावशी पुढे या जरा, तुमच्या चांगल्यासाठी आलोय आम्ही, तुम्हाला जरा कळावं म्हणून. आज इथं मीटिंग लावण्याचं कारण असं आहे की आता तुमचं कॉन्ट्रॅक्ट चेंज झालंय, सुमितवाला आलाय आणि सुमितवाला हा कॉन्ट्रॅक्टर चांगला आहे. म्हणजे तुम्हाला आता ESI कार्ड व्यवस्थित अपडेट करून मिळणार आहे, तुम्हाला पगार पावत्या मिळणार आहे, जे काय तुमचं रितसर असतं ते सगळं मिळणार आहे. पण तुम्हाला ESI कार्ड ची माहिती आतापर्यंत कुणी दिली नसेल. वेगळ्या वेगळ्या संघटना तुमच्याकडे येतात, सांगतात तुम्हाला आम्ही परमनंट करू, आम्ही अमुक करू तमुक करू. पण आपली संघटना ही प्रामुख्याने दवाखान्याचे काम करते. तुमच्या घरामध्ये जर 10 करोड रुपयाचे पण उपचार निघले तर तुमचे ESI कार्डवर सगळे उपचार फ्री आहेत, हे लक्षात असू द्या तुमच्या लोकांना. आणि अद्याप तुम्हाला ESI कार्ड मिळाले नसतील तर तुम्ही आम्हाला संपर्क साधा. दुसरी गोष्ट, आपण जसं आता वकील साहेबांनी सांगितलं, तुमच्या लोकांसाठी आता आपण ह्या हप्त्यात किंवा पुढच्या हप्त्यामध्ये एक पिटिशन दाखल करतोय. कारण की आपण बरेच वर्ष आले काम करतोय ना. वेगळ्या वेगळ्या संघटनेने सांगितलं आम्ही तुम्हाला कायम करण्यासाठी हे करू ते करू, पण आपण पुढच्या हप्त्यामध्ये एक पिटिशन दाखल करतोय. त्या पिटिशन मध्ये तुम्हाला कायम करावं म्हणून आपण त्याच्यामध्ये प्रमुख मागणी केलेली आहे. मुख्यमंत्र्यांना पण पत्र व्यवहार झालेले आहेत आणि ही मागणी आपली रास्त आहे. म्हणजे आपल्याला परमनंट करावंच लागणार आहे त्यांना, कारण की असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. जे वर्षातनं 240 दिवस काम करतं त्यांना रितसर कायद्याने परमनंट केलं पाहिजे. केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? केलं पाहिजे ना. किती वर्ष आलं काम करता तुम्ही? 19 वर्ष आलं मावशीला. 19 वर्ष झालं. आज काय युनियन आहेत स्वतःला म्हणतात आम्ही 80 वर्ष झालं, 83 वर्ष झालं. काय केलं आपल्या कंत्राटी कामगारांसाठी सांगा मला. आम्ही हक्काने सांगतो, आम्ही हजारो लोकांना दवाखान्याचे उपचार 50-50 लाखाचे, करोड रुपयाचे, 1.5 करोड रुपयाचे उपचार मोफत मिळवून दिले आपल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना. आणि आजच्या तारखेला पण कुठलाही कंत्राटी कर्मचारी जर त्याच्यावर अन्याय होत असेल, त्याचं शोषण होत असेल, त्याची पिळवणूक करत असेल अधिकारी लोक, तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट संपर्क करा. तुम्हाला जर कोण म्हणत असेल की तुम्हाला आम्ही कामावर न काढू, अशा धमक्या भरपूर लोक देतात. जर एक पण कर्मचारी जर असा घरी बसवलेला असेल त्यांनी आपल्या संघटनेशी संपर्क साधायचा आहे. आपली संघटना ही अधिकाऱ्यांसाठी उघडलेली नाहीये. आपली ही संघटना फक्त कंत्राटी कामगारांसाठीच आहे. आलं का लक्षात तुमच्या? त्याच्यामुळे आता कोर्टात जाण्यासाठी आम्ही तुम्हाला पावत्या करा कधी म्हणत नाही, पण आज ही वेळ आली आहे कोर्टात जाण्यासाठी. जर या व्यक्तीसाठी आपल्याला कोर्टात जायचे तर त्याचे पुरावे आपल्याला लागणार आहेत ना. मग त्याची पावती लागेल, त्याचा सभासद फॉर्म लागेल, त्याचे पेमेंट स्लिपा लागतील, त्याचा रेकॉर्ड पाहिजे ना आपल्याकडं. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही आम्हाला या हप्त्यात किंवा पुढच्या हप्त्यात देत असताल तर आपण ते दाखल करू. आता आमचे ड्रायव्हर जे आहेत, आपले सगळ्यांचे जे तुमच्या हद्दीमध्ये ड्रायव्हर्स येतात, आता त्यांची फाईल तयार आहे आमची. हडपसर रॅमचे सगळे ड्रायव्हर आपले सभासद आहेत, सगळे ड्रायव्हर सभासद आहेत. तसे पुणे शहरातले जवळजवळ 700-800 ड्रायव्हर सभासद आहे. तर त्यांची फाईल जाणार आहे. तर आमची इच्छा अशी आहे त्या फाईल सोबत आपल्या सफाई कर्मचाऱ्यांची पण फाईल जाऊन द्या. पेमेंट 7 ते 10 तारखेच्या नंतर होणार नाहीये. जर 7 तारखेला शनिवार रविवार आला तर त्या दिवशी फक्त होणार नाही, पण 7 तारखेला जर शनिवार नसेल तर तुमचा पेमेंट 7 किंवा 8 तारखेलाच होणार आहे. काल आमची मीटिंग झालेली आहे ॲडिशनल सोबत. आलं का लक्षात तुमच्या? आणि जर 7 तारखेला पेमेंट नाही झाला तर ताबडतोब मला फोन करायचा तुम्ही लोकांनी. कारण की हे आपलं सर्क्युलर नाहीये, हे त्यांचं सर्क्युलर आहे. कुणाचं? ॲडिशनल कमिशनरचं. की त्यांनी सांगितलेलं आहे की कायद्यानुसार 7 तारखेला तुमचे पगार व्हायला पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना ESI कार्ड मिळाले पाहिजे, पेमेंट स्लिपा मिळाल्या पाहिजे, ID कार्ड मिळाले पाहिजे. या सगळ्या गोष्टी द्यायला सांगितल्यात. जर ह्याच्यातलं काही मिळत नसेल तर तुम्ही आम्हाला संपर्क नक्की साधा. आपली संघटना बोलत नाही, तुम्ही फक्त एकदा करून बघा मला फोन. जर तुमचे कामं नाही झाले तर आमच्याकडे येऊ नका परत. हे तुम्हाला ठामपणे मी सांगतो. आज आम्ही करू बघूवाले नाहीये, आम्ही पहिले करतो आणि मग सांगतो. त्याचं काय तुम्हाला अशी पाठ राखण तरी कोणी केली आहे का? उलट कोविड काळात काम केलेले काही कर्मचारी घरी बसवले का नाही? माझ्या नजरेत तर 200-300 लोक असे आहेत की ते घरी बसवले. त्याच्यामध्ये ड्रायव्हर आहे, सफाई कर्मचारी आहे, फायरवाले आहेत, उद्यानवाले आहेत, बरेचसे लोक आहेत. मग हा सगळा जो अन्याय चाललाय हा थांबला पाहिजे ना.
थांबला पाहिजे का नाही? मग ह्याच्यासाठी आपल्याला अधिकाऱ्यांचा सपोर्ट नाही पाहिजे, आम्हाला तुमचा सपोर्ट पाहिजे. आम्ही तुम्हाला म्हणत नाही की आम्हाला कोर्टात जायचंय तर ते कोर्ट कचेरी करण्यासाठी आम्हाला तुम्ही 1000 2,000 रुपये द्या, असला अजिबात आमचा विषय नाही. फक्त रीतसर संघटनेची वार्षिक पावती जी आहे ती पावती करा, सभासद फॉर्म भरा, तुमच्यासाठी ही संघटना लढा देणार आहे. आज हे काम करण्यासाठी आपल्याला काहीच संघटना इथे येतात ते, आता त्यांचे नाव मला घ्यायचे नाहीये की आम्ही हे करू ते करू, पण त्यांनी आता असा एक झेंडा उचलला हातामध्ये की भाकरेकडे कोणी जायचं नाही. माझं नाव भाकरे, आपल्या संघटनेकडे कोणी जायचं नाही. जर गेले तर तुम्हाला आम्ही घरी बसवायला लावू. ही युनियनची भूमिका असते का हो? ही भूमिका असते का युनियनची? म्हणजे डायरेक्टली ते लोक तुमचं काम आम्हाला करून देत नाहीये. आज ते करत नाही आम्हाला करून देत नाही, पण आपल्या संघटनेची इच्छा अशी आहे की सगळ्यांनी मिळून जर काम केलं तर आपली ताकद वाढेल. त्या युनियनने बी आमच्या सोबत करावं किंवा आम्हाला सोबत घेऊन करावा, म्हणजे तुमचे काम लवकर मार्गी लावू ना आपण, बरोबर आहे ना? मग आपली इच्छा काय आहे की तुमचं भलं व्हावं, तुम्हाला दवाखान्याच्या कुठल्या अडचणी येऊ नये, तुम्हाला कामात कुठला अडथळा येऊ नये. हे जे काय अधिकारी वर्ग त्रास देतात जाणून बुजून, हे होऊ नये. जसं परमनंट लोकांना सुविधा दिल्या जातात तशात तुम्हाला मिळाल्या पाहिजे ना. मग आपण 4 वाजेपर्यंत काम करायचं आणि त्यांनी 1 वाजता हात धुवायचा का? हे बरोबर आहे का? मग आपल्याला पण तसाच सन्मान मिळाला पाहिजे. त्यासाठी आपली संघटना सातत्याने भांडते, पत्र व्यवहार करते, सगळ्या गोष्टी करते. तर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही आपल्या संघटनेशी जोडा आणि जे काय तुमच्या अडचणी आहे ते आमच्यापाशी मांडा आणि वैयक्तिक मला भेटा, मला वैयक्तिक सांगा जे काय अडचणी असतील त्या. हडपसर मध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी आम्हाला माहिती. सगळ्यात पहिले तुम्हाला मी सांगतो, सगळ्यांनी आपले ESI चे कार्ड काढून घ्यायचे. ती जबाबदारी तुमची पण आहे आणि ठेकेदाराची पण आहे. तुमची जबाबदारी काय आहे की तुम्ही तुमचे पेपर ठेकेदाराला पोचवायचे. या नवीन ठेकेदाराला आधी कोण रक्षकवाला होता ना पाटील, तर ते गेले आता गावाला. आता जे आलेत नवीन त्यांना तुम्ही तुमचे पेपर द्या आणि कुटुंबाचे पेपर सुद्धा त्याच्यासोबत जोडून द्या. त्याच्यामध्ये महिला असेल तर महिलांसाठी एक नवीन कायद्यामध्ये एक अशी त्यांनी तरतूद केली आहे की तुम्ही तुमचे आई वडील पण ऍड करू शकता आणि आई वडील नसतील तर सासू सासरे ऍड करू शकता. त्याच्यामध्ये मुलांची मर्यादा दिली, मुलगा 18 वर्षाचा होईपर्यंत आणि मुलगी 21 वर्षाची होईपर्यंत. त्या ESI च्या कार्ड मध्ये लिमिट नाहीये, तुम्ही कुठले उपचार त्याच्यावर घेऊ शकता. आलं का लक्षात? आणि ह्या गोष्टी देण्यासाठी जर ठेकेदाराकडनं तुम्हाला अडचणी होत असतील ESI कार्डच्या बाबतीत तर तुम्ही मला फोन करायचा. पण ESI कार्ड जसं आधार कार्ड असतं ना सगळ्यांच्या घरामध्ये, तशी आपली संघटनेची इच्छा आहे प्रत्येकाच्या घरामध्ये ESI कार्ड असलं पाहिजे. कारण की परमनंट लोकांना 90% सुविधा आहे त्यांच्या कार्डावर, आपल्याला 100%. किती टक्के? 100%. आणि हे कार्ड असणं गरजेचे. आपण काय पैसेवाले नाहीये, आपण मिडल क्लास पण नाहीये, आपण खूप गरीब आहेत. दवाखाना आपल्याला झेपणार आहेत का? आज साधा हॉस्पिटलमध्ये गेले तर पहिले 20,000 50,000 भरा म्हणतात. आहे आपल्याकडं. मग ESI कार्डवर तुम्हाला 1 रुपयाची पण भरायची गरज नाहीये. त्याच्यासाठी आम्ही 24 तास काम करतो हॉस्पिटलच्या बाबतीत. येते लक्षात तुमच्या? पहिले दवाखान्याचे कार्ड ESI चे तुम्ही काढून घ्यायचे पहिले, त्याच्या मागे लागा. तुमचे अजून मित्र परिवार नातेवाईक वेगळ्या कोट्यांवर असतील त्यांना सांगा डॉक्युमेंट जमा करायला. कारण की तो ठेकेदाराचा तो काय त्याचं नाव साखरे, तो मला परवा भेटला होता. त्याचं माझं बोलणं झाले तर बोले काम चालू आहे कार्डांचे. जर त्यात कुणी पेपर दिले नसतील तर तुम्ही पेपर द्या आणि ते ESI कार्ड अपडेट करून ठेवा. एक हेल्थ कॅम्प लावणार आहे आपण इथं लवकरच हडपसर क्षेत्रीय कार्यालयासाठी. त्याच्यामध्ये सगळ्यांचे तपासण्या होणार आहे सगळ्या प्रकारच्या. जर कुणाच्या काय अडचणी निघल्या तर त्याच्यात ऑपरेशन असतील काय असेल ते सगळं मोफत मध्ये आपण करून देणार आहे. त्याच्यामध्ये माहिती तुमच्या लोकांना ऑक्टोबर मध्ये बंद झालते. मी स्वतः संघटनेच्या वतीने आपल्या वकील साहेबांथ्रू मोदी साहेबांना पत्र दिलं होतं. तिथनं PMO ऑफिस मधून जो रिप्लाय आला होता त्याच्यामुळे हे ESI कार्ड पुन्हा चालू झालेले आहेत. लक्षात ठेवा.